शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांना हायकोर्टाचा दणका बसल्याची माहिती समोर आलेली आहे। दफनभूमीच्या भूखंड प्रकरणात त्यांना हायकोर्टाने हा दणका दिलेला आहे। नक्की हे संपूर्ण प्रकरण काय आहे, प्रकरण कधीच आहे, हायकोर्टाने आपल्या ऑर्डरमध्ये काय म्हटलेलं आहे आणि ठाणे महानगरपालिकेला फटकारताना हायकोर्टाची ऑर्डर काय आहे पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या घटनेची सुरुवात होते 2018 पासून। ख्रिश्चन समाजामध्ये दफनभूमीसाठी जागा नसल्याने अनेक ख्रिश्चन बांधवांनी तत्कालीन पालकमंत्री यांच्याकडे दफनभूमीसाठी भूखंड हवा असल्याची मागणी केली होती। त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की दफनभूमीची जागा नाहीये, त्यासाठी एकावरती एक बॉडी दफन केल्याची याचना देखील त्यांनी तत्कालीन पालकमंत्र्याकडे मागितली होती। ही एक गोष्ट आहे 2018 सालची। 2019 सालापर्यंत काहीही झालं नाही। शेवटी 2019 आणि 20 या कालामध्ये मेल्विन फर्नांडिस या नावाच्या ख्रिश्चन व्यक्तीनं आरटीआय टाकला आणि त्या आरटीआयच्या माध्यमातून त्यांनी अशी माहिती मागवली की ख्रिश्चन समाजासाठी दफनभूमीसाठी भूखंड आहे का। आरटीआयतून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्या जागेची प्रत्यक्षपणे जाऊन पाहणी केली, मात्र त्या ठिकाणी भलतंच चित्र त्यांच्या समोर आलं। त्या दफनभूमीच्या जागी एक प्रायव्हेट कंपनी बांधकाम करत असल्याचं किंवा त्याच्यावरती त्याचं अतिक्रमण असल्याची माहिती त्यांच्या समोर आली। त्यानंतर त्यांनी 2020 मध्ये हायकोर्टामध्ये याचिका टाकली की ख्रिश्चन बांधवासाठी दफनभूमीसाठी असलेल्या जागेवरती विहंग ग्रुप या कंपनीवरती आरोप करून या कंपनीने अतिक्रमण केल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं। त्यानंतर याचिकेची सुनवाई झाली, तसे तारकावर तारक पडत गेल्या। त्यानंतर या याचिकाकर्त्यांनी, या वकिलांनी त्या विहंग ग्रुपचं नाव काढून त्या ठिकाणी बालाजी ग्रुपचं नाव ऍड करण्यात आलं। त्या पाठीमागचं कारण असं आहे, ज्यावेळी त्याच्या आजूबाजूला बांधकाम सुरू होतं त्या ठिकाणी इमारत होणार असल्याची त्यांच्यापर्यंत माहिती मिळाली, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आणि ते त्या ठिकाणी ग्राहक बनून गेले। त्यावेळी त्यांना असं सांगण्यात आलं की या ठिकाणी कोणतीही स्मशानभूमी, कोणतीही दफनभूमी बनणार नाहीये, तर या ठिकाणी इमारत उभी राहणार असल्याची त्यांना माहिती देण्यात आली आणि त्यानंतर ते पुन्हा हायकोर्टामध्ये गेले। यानंतर मुंबई हायकोर्टाने आता 2025 साली हा निकाल दिलेला आहे। कालच हा निकाल आलेला आहे आणि या निकालामध्ये मुंबई हायकोर्टाने पालिकेला फटकारत त्या जागेवर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण होऊ नये अशा प्रकारचा आदेश मुंबई हायकोर्टाने पालिकेला दिलेला आहे। आणि त्याचबरोबर हा जो भूखंड आहे या भूखंडाभोवती संरक्षण भिंत बांधावी आणि या बाबतची संपूर्ण माहिती कोर्टाला द्यावी अशी कोर्टाने आदेश दिले होते। त्यानंतर ठाणे महानगरपालिकेने 4 आठवड्याची मुदत मागितली असून 4 आठवड्यानंतर त्या कामाचं स्टेटस काय आहे त्याबाबत अफिडेव्हिट सादर करण्यासाठी विनंती ठाणे महानगरपालिकेने केल्यानंतर कोर्टाने ती विनंती मान्य केलेली आहे। 2020 हे साल कोविडमध्ये गेल्यानंतर मेल्विन फर्नांडिस आणि मुसिन ही जी महिला आहे, या ज्या वकील आहेत सुनीता बोनीस या ज्या वकील आहेत, त्या दोघांनीही संपूर्णपणे हायकोर्टाचे चक्कर गाठल्यानंतर आता हायकोर्टाचा असा निर्णय आलेला आहे। नक्की या संपूर्ण प्रकरणाबद्दल वकील बोनीस काय म्हणालेले आहेत पहा। क्रिश्चियन लोगों के लिए थाने सिटी में दफन भूमि बिल्कुल नहीं है। एक के ऊपर एक बॉडी प्राइवेट एक दफन भूमि है, उसमें दफन हो रहे हैं। मेल्विन फर्नांडिस जो पेटिशनर हैं, उन्होंने एक आरटीआई फाइल किया था 2019 में। उनको जवाब आया कि क्रिश्चियन लोगों के लिए 10 प्लॉट रखे हुए हैं और 11वां भाईंदरपाड़ा जो सबसे बड़ा है, जो हर जाति के लिए है। तो उसके हिसाब से, उसके बेसिस पे पीआईएल फाइल हुआ हाईकोर्ट में। काफ़ी मुश्किल जर्नी था 2021 से केस ऊपर लाना, केस में ऑर्डर्स लाना बहुत मुश्किल था। अचानक हमको 2022 में मालूम पड़ा कि जो भाईंदरपाड़ा वाला सबसे बड़ा प्लॉट है उधर एक कंस्ट्रक्शन चालू है। तो मैं पेटिशनर मेल्विन फर्नांडिस और एक अंकल हमारे साथ आए, हम कस्टमर बन के चले गए उधर। और फिर हमको मालूम पड़ा कि वहाँ पर कोई स्मशान भूमि नहीं बन रहा है, उधर कोई भी स्मशान भूमि नहीं बन रहा है। उसके हिसाब से मैंने अगले दिन कोर्ट में केस आगे लेके उसकी सुनवाई चालू कर दी। कोर्ट में फिर मुझे बताना पड़ा कि कोई विहंग ग्रुप ऑफ कंपनीज वहाँ पर एक कंस्ट्रक्शन कर रहा है।
उनका बराबर नाम नहीं मालूम था, इसलिए विहांग ग्रुप ऑफ कंपनीज को पीआईएल में पार्टी बना दिया गया। उसके बाद दिसंबर 2023 4 दिसंबर 2023 हाईकोर्ट ने और एक ऑर्डर पास किया। जब हमने बताया कोर्ट को कि कोई भी स्मशान का काम नहीं हो रहा है वो भाईंदरपाड़ा के प्लॉट पे, उसके हिसाब से कोर्ट ने मेरे कहने पे एक डायरेक्शन दिया, सब डिविजनल ऑफिसर को उधर इंस्पेक्शन करने बोला। सब डिविजनल ऑफिसर ने इंस्पेक्शन करके फरवरी में रिपोर्ट डाला कोर्ट में कि वहाँ पर पूरी जोर जोर से स्मशान का काम चल रहा है और कोई बिल्डर का काम नहीं है उसको। ये फरवरी की बात है। मई में पेटिशनर को लेटर आ रहा है कि हमको इंस्पेक्शन का ऑर्डर है, हमको आपका नाम सब दीजिए, हमको इंस्पेक्शन करना है, मतलब कॉन्ट्राडिक्टरी ऑर्डर आया। उसके बाद काफ़ी फोटोग्राफ्स और सब मैंने साइट पे जाके निकाले और देखा कि फिलहाल इंस्पेक्शन ऑर्डर्स के बाद उधर काम तो बंद है, पर उन्होंने जो स्मशान की जगह है वहाँ पर पार्किंग स्पेस बना दिया है और 1 लाख स्क्वायर फुट का गार्डन बनाना था जो स्मशान के लिए था। पर हमको खबर मिली कि वो पूरी जगह इवन पार्किंग स्पेस जो कॉम्प्लेक्स बन रहा है बाजू में उनकी गाड़ियां पार्क हो रही थी। 3-4 शेड बने हुए थे विहांग ग्रुप ऑफ कंपनीज विहांग मरीना प्रोजेक्ट का, जो कहीं से स्मशान से रिलेशन में नहीं था। तो कल मुझे कोर्ट में पूरे फोटोज दाखिल करने पड़े, हर एक सबमिशन देना पड़ा कोर्ट को कि वो जगह सेफ नहीं है, कभी भी कोई भी बिल्डर आके एनक्रोच कर सकता है। और टीएमसी भी ध्यान नहीं दे रहा है क्योंकि मैंने टीएमसी को काफ़ी ज़्यादा कंप्लेंट्स लिखे हुए हैं वो प्लॉट के बारे में। टीएमसी कोई कार्रवाई नहीं कर रही थी इस मैटर में। अभी कोर्ट का निर्णय क्या है, कोर्ट का आदेश क्या है? कोर्ट का भी आदेश है कि अभी वो पूरी जगह को फेंसिंग करना है 37, क्योंकि वो सिर्फ क्रिश्चियन धर्म का 3000 है स्क्वायर मीटर, पर बाकी अन्य धर्मों के लिए है, जानवरों के लिए है। तो जब तक उसको पूरा फेंसिंग नहीं करे तो तब तक वो जगह सेफ नहीं है। और उसके अलावा और 10 प्लॉट है, तो टीएमसी को डायरेक्शन है कि हर प्लॉट इंक्लूडिंग ये भाईंदरपाड़ा में उनको पूरा रिपोर्ट देना है कि अब तक कितना स्मशान का काम हो चुका है और पूरा काम कब तक होने वाला है। या कोर्टाच्या निर्णयाबद्दल प्रताप सरनाईक यांनी माहिती दिलेली आहे। मी एक राजकीय व्यक्ती असून माझ्यावरती अशा प्रकारचे आरोप केले जातात, या अगोदर देखील असे आरोप केले असून ते एका राजकीय पक्षाशी निगडीत असल्याचं त्यांनी त्यांच्यावरती आरोप केला असून उलट ही जी जागा आहे ती जागा बालाजी एंटरप्राइजेस यांनीच ठाणे महानगरपालिकेला टीडीआरच्या माध्यमातून दिल्याचा प्रताप सरनाईक यांनी सांगितलेला आहे। नक्की प्रताप सरनाईक याबद्दल बोलताना काय म्हणालेले आहेत पहा। प्रामुख्यानं जी लोक पिटिशन करण्याला हायकोर्टामध्ये गेलेले आहेत त्यांना कदाचित कल्पना नसेल की बालाजी एंटरप्राइजेस ही कंपनी आहे, त्यांनीच या ठिकाणी दफनभूमी आणि स्मशानभूमीचा प्रस्ताव केला आणि ठाणे शहरात सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, त्यांना दफनभूमी स्मशानभूमी जैन समाजाकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी 500 मीटरची जागा दिलेली आहे, कब्रस्तान करता आपण त्या ठिकाणी जागा दिलेली आहे, त्याचबरोबर जे लिंगायत समाजाचे लोक आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी जागा दिलेली आहे। ही जी जागा होती ती बालाजी एंटरप्राइजेसनं ठाणे महानगरपालिकेकडे वर्ग करून ह्या टीडीआरच्या कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या मोबदल्यामध्ये ती डेव्हलपमेंटसुद्धा चालू केलेली आहे। काही ठाण्यातील काही लोक जी कुठल्या पार्टीशी संबंधित असतात त्यांना पर्सनल इंटरेस्ट म्हणून ही पिटिशन त्यांनी फाईल केलेली आहे आणि प्रत्येक तारखेला वेगवेगळे ॲफिडेविट सादर करतात। आधी त्यांनी विहंग कन्स्ट्रक्शन कंपनीवर आरोप करून पिटिशन फाईल केली होती। कालच्या पिटिशनमध्ये त्यांनी विहंगचं नाव काढून बालाजीचं नाव टाकलेलं आहे आणि कोर्टाकडे अनुमती मागितलेली। त्यामुळे ठीक आहे, राजकीय पक्षाचे नेते मंडळी असतात त्यामुळे त्यांच्यावर हे आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु ठाणेकरांना सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की प्रताप सरनाईकनी जे डेव्हलपमेंटच्या माध्यमातून केलेलं आहे त्यासाठी कधीही अशा चुकीच्या कामाचा वापर त्यांनी केला नाही। इवन आपला जो आरटीआयच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळाली, ते हायकोर्टात गेले, हायकोर्टाचा निकाल आला, ठाणे महानगरपालिकेला फटकारलं। आता ख्रिश्चन बांधवांना दफनभूमीसाठी ती जागा मिळते का, कधी मिळेल आणि त्या ठिकाणी दफनभूमीचं कामकाज कधी सुरू होईल आणि ठाणे महानगरपालिका हायकोर्टामध्ये ॲफिडेव्हिट मध्ये आपलं काय म्हणणं मांडेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे। याबाबत जरी प्रताप सरनाईक यांनी आरोप फेटाळून लावले असले तरी आता या घटनेमध्ये पुढे कोणत्या गोष्टी समोर येतील किंवा काय घडेल किंवा ती दफनभूमी ख्रिश्चन बांधवांना कधी मिळेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे। रणजित इंगळे, लोकमत, ठाणे।